घरी अगर तुमच्या उरलेल्या चपाती या भाकरी आहेत तर विश्वास ठेवा, फक्त बेसनचा वापर करून तुम्ही त्या उरलेल्या भाकरी या चपात्यापासून ही रुचकर अशी कुरकुरीत खमंग नाश्त्याची रेसिपी बनवू शकता। आणि ही रेसिपी तुम्ही 3-4 दिवसापर्यंत डब्यामध्ये स्टोअर करून पण ठेवू शकता आणि जेव्हा हवे तेव्हा तुम्ही ही चहा या कॉफी बरोबर एक स्नॅक्स सारखं पण देऊ शकता। नमस्कार, मी रेणुका। तर तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा फार फार स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा रुचकर आणि नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे जी तुम्हाला नक्की आवडेल। पण त्याआधी अगर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि माझे व्हिडिओज पूर्ण बघा आणि ते आवडले तर त्यांना लाईक नक्की करा। मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आता नवीन व्हिडिओ। मग ही खमंग कुरकुरीत रेसिपी बनवण्यासाठी मी इथे काही शिल्लक असलेल्या उरलेल्या चपाती घेतलेल्या आहेत। तर तुम्ही ते चपातीच्या जागी भाकरीचा पण वापर करू शकता। तर सर्वात आधी आता आपल्याला या रेसिपीसाठी स्टफिंग बनवायची आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला 2 कप बेसन घालायचं आहे। तर तुम्ही इथे अर्धे बेसन आणि अर्धे तांदूळ पिठाचा पण वापर करू शकता। मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। मग यामध्ये आपल्याला अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहे। मग यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे। तर तुम्ही ते चवीनुसार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता। मग शेवटी आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। तर तुम्ही इथे मेथी या पालकाचा पण वापर करू शकता। त्यानंतर आता आपल्याला या सर्व साहित्यांना व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि याचे आता पातळ असे बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर हे बॅटर आपल्याला फार पातळ नाही बनवायचं आहे, थोडे घटसरच असे हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी यामध्ये आपल्याला थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित हे जे बेसन आहे ते पाण्यामध्ये आपल्याला फेटून घ्यायचं आहे। तर आता इथे हे मिश्रण बनवून तयार झालेले आहे। तर या प्रमाणामध्ये आपल्याला हे मिश्रण बनवायचं आहे। त्यानंतर आपल्याला शिल्लक असलेली चपाती या भाकरी घ्यायची आहे आणि त्याच्यावरती चमच्याने हे मिश्रण लावायचं आहे। तर व्यवस्थित या चपातीच्या वरती आपल्याला हे मिश्रण लावून घ्यायचं आहे। मग चपातीवरती हे मिश्रण व्यवस्थित लावून झाल्यानंतर आता आपल्याला ही जी चपाती आहे ती फोल्ड करायची आहे। तर या चपातीचा आपल्याला रोल बनवायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या चपातीवरती बेसन लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी स्टीम करायची आहे। तर त्यासाठी मी गॅसवर एक भांडे ठेवले आहे। तर आता आपल्याला ही जी रेसिपी आहे ती 5 मिनिटांपर्यंत स्टीम करून घ्यायची आहे। तर आता इथे 5 मिनिट झालेले आहेत आणि हे जे चपातीमधील बेसन आहे ते व्यवस्थित शिजलेले आहे। त्यानंतर हे जे रोल आहेत ते आपल्याला पूर्णपणे थंड करायचे आहेत आणि याचे अशा पद्धतीने आपल्याला गोल गोल पीसेस कट करायचे आहेत। तर या सगळ्या जे चपातीचे रोल आहेत ते अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। तर मी इथे सगळ्या चपातीचे रोल कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी फ्राय करायची आहे। तर त्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे। तर तेल गरम झाल्यानंतर आता आपल्याला हे जे पीसेस आहेत ते तेलामध्ये घालायचे आहेत। त्यानंतर आपल्याला गॅस मीडियम आचेवर ठेवून हे जे पीसेस आहेत ते व्यवस्थित कुरकुरी आणि ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तर गॅस मीडियम आचेवर ठेवून तळल्यामुळे हे जे पीसेस आहेत ते व्यवस्थित आतपर्यंत तळतील आणि व्यवस्थित कुरकुरी होतील। तर आता ही रेसिपी व्यवस्थित फ्राय झालेली आहे आणि बनवून तयार झालेली आहे। मग तुम्ही अशा पद्धतीने
चपाती या भाकरीचा आणि बेसनाचा वापर करून ही कुरकुरीत अशी खमंग नाश्त्याची रेसिपी बनवू शकता आणि ही रेसिपी तुम्ही एकदा बनवून 3-4 दिवसापर्यंत डब्यामध्ये स्टोअर करून पण ठेवू शकता आणि चहा या कॉफीबरोबर एक स्नॅक्ससारखं पण देऊ शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.